नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व भगिनी आणि अपवादात्मक बंधू यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि त्याबद्दल राणी लक्ष्मी मंडळाचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानते, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आम्हालाही अभिमान आहे की राणी लक्ष्मी मंडळ ही पुण्यातली एक नामवंत आणि जुनी संस्था आहे, ज्या संस्थेच्या स्थापनेला 70 वर्ष पूर्ण होऊन गेली. एखादी संस्था स्थापन करणं सोपं असतं, पण ती इतके वर्ष सातत्याने चालवणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि पुढच्या पिढीने ही चालवू ठेवलेली आहे. आणि अशा प्रतिष्ठित अशा मंडळामध्ये अनेक कार्यक्रम आम्हाला यापूर्वीसुद्धा सादर करता आले, याबद्दलही आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आणि आज आपण जो विषय घेतलेला आहे, ज्या संकल्पनेवर आधारित आज आपण कार्यक्रम सादर करणार आहोत, ती संकल्पना म्हणजे मराठीतल्या अत्यंत प्रसिद्ध अशा गायिका माणिक वर्मा यांना आपण त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमामध्ये सांगीतिक श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि त्यांची विविध गीतं जी आपल्या मनामध्ये अनेक वर्ष रुंजी घालतायत, त्या गीतांमधली काही निवडकच गीतं सादर करणार आहोत, कारण त्यांची खूप गीतं आहेत. त्यापैकी काही वेगवेगळे प्रकार आपल्यासमोर आम्ही या निमित्तानं आणणार आहोत. कार्यक्रमाची आपण सुरुवात करण्यापूर्वी एक परत सूचना देते, आपले मोबाईल फोन्स यांना थोड्या वेळ झोपवूयात, विश्रांती देऊयात आणि आपला कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण आपले कान आणि आपलं मन हे सतर्क ठेवूयात. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत माणिकबाईंनी गायलेल्या अत्यंत लोकप्रिय अशा भक्तिगीतानं. आपल्याला माहिती आहे संत नामदेवांचा हा अभंग आहे आणि संत नामदेवांनी नामस्मरणाचा महिमा सांगताना या अभंगात सांगितलेलं आहे की तुझं नाव हे अमृताहून सुंदर आहे. अमृताहून सुंदर म्हटल्या आपल्या सर्वांच्या माना हललेल्या आहेत आणि आपल्या सर्वांना लक्षात आलं आहे की हे गाणं कोणतं आहे. संत नामदेवांचा अभंग सुप्रसिद्ध संगीतकार हार्मोनियम वादक बाळ माटे यांनी त्याला संगीत दिलेलं आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आज ज्या गायिका आहेत प्रियंवदाताई नवाथे, त्यांनी आपलं संगीताचं सुरुवातीचं शिक्षण हे बाळ माटे यांच्याकडूनच घेतलेलं आहे. त्यामुळे राग भीम पलास या रागावर आधारित असलेलं हे अत्यंत सुंदर असं भक्तिगीत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे आपण ऐकणार आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी
तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबा न घे, काबा न घे, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, सांग पंढरी राया काय करूयासी, 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 कारूप ध्यानासी, कारूप ध्यानासी, कारूप ध्यानासी, नये तुझे, नये तुझे, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, कीर्तनी बैसता निद्रे नागवीरे, कीर्तनी बैसता निद्रे नागवीरे, कीर्तनी बैसता निद्रे नागवीरे, मन माझे गुंतले, 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 विषय सुखा, विषय
देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हरिदास गर्जाती हरि नाम कीर्ती हरिदास गर्जाती हरि नाम कीर्ती हरिदास गर्जाती हरिदास गर्जाती हरि नाम कीर्ती हरिदास गर्जाती हरि नाम कीर्ती हरिदास हरिदास गर्जाती हरि नाम कीर्ती नये माझ्या चित्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे नये माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबा न घे काबा न घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 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 काय अप्रतिम शब्द. एक मिनिट शब्द कळतायत का कळतायत ना हां किती अप्रतिम शब्द आणि अप्रतिम चाल जेव्हा एकत्र येते तेव्हा किती उत्तम गाणं तयार होतं हे आत्ता आपण पाहिलं.
संत नामदेवांना सुद्धा मानवी मनोवृत्तीचा कसा अभ्यास होता बघा, किती छान सांगितलंय त्यांनी. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. बऱ्याचदा एका जागी बसलं की आपल्याला आपोआप डोळे मिटायला लागतात, पेंग यायला लागते, आणि मन माझे गुंतले विषय सुख. एवढा अमृताहुनी गोड नाव असलं तरी सुद्धा निद्रे नागविले आणि मन माझे गुंतले विषय सुख ही माणसाची मनोवृत्ती 750 वर्षापूर्वी संत नामदेवांनी सुद्धा कशी ओळखली होती बघा. आणि चालीबद्दल बोलायचं झालं तर इतकी अप्रतिम चाल बाळमाट्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. इतकी ती सुंदर होती की फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी ती लोकप्रिय झाली. इतकी की तमिळ गायिका वसंता कुमारी यांनाही ती चाल अत्यंत आवडली आणि मग त्यांनी ती चाल माणिकबाईंकडनं स्वतः शिकून घेतली. तमिळ गायिका आहेत त्या. माणिकबाईंकडनं ती चाल त्यांनी स्वतः शिकून घेतली आणि नंतर स्वतःच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ही चाल त्यांनी गायलेली आहे. असं या गाण्याचं आणखी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आपण पुढच्या गाण्याकडे जाऊयात. माणिक वर्मा या अत्यंत चतुरस्र अशा गायिका होत्या बघा. जे शास्त्रीय गायन करतात ते जनरली रागसंगीताव्यतिरिक्त बाकीचे गाण्याचे प्रकार फारसे बघत नाहीत, त्यांना आवडत नाहीत. पण माणिकबाई या अशा गायिका होत्या ज्यांनी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, भावगीतं, भक्तिगीतं, इतकंच काय तर चित्रपट गीतं सुद्धा उत्तम गायलेली आहेत. लावणी आहे त्यांची. त्यामुळे म्हणजे एखाद्या गायिकेमध्ये काय नाही असं बघायला लागलं तर आपल्याला माणिकबाईंचं नाव आठवतं. आता आपण ज्या दुसऱ्या गाण्याकडे जाणार आहोत, पहिल्या गाण्याचा मूड बघा कसा वेगळा आहे की भगवंता तुझं नाव घ्यायचं आहे मला, इतकं अमृताहुनी गोड आहे. आणि आता हे दुसरं गाणं जे ऐकणार आहोत त्यामध्ये मूड एकदम चेंज होणार आहे आपल्या सर्वांचा. कारण त्या गाण्याची जी नायिका आहे ती प्रियकराला विनवून असं सांगतेय, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरू न जा, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरू न जा. एक विरह गीत ज्याला म्हणायला पाहिजे असा एकदम चेंज ऑफ द मूड आता आपण ऐकणार आहोत. याच्या कवयित्री शांताबाई शेळके आहेत आणि तितकाच भावपूर्ण स्वरसाज संगीतकार वसंत पवार यांनी त्याला चढवलेला आहे. सांगायला विशेष आजच रेडिओवर ऐकलं की वसंत पवारांचा स्मृती दिन आहे आज. त्यामुळे संगीतकार वसंत पवारांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्त माणिकबाई, शांताबाई शेळक्यांचं गीत आणि वसंत पवार यांचं संगीत असलेलं हे उत्तम असं गाणं आपण ऐकणार आहोत. चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरू न जा, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरू न जा. मी कधी होते तुझी ते मी कधी होते तुझी ते मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून
विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. आणले धागे तुझे तू मीही माझे आणले. आणले धागे तुझे तू मीही माझे गुंफिला जो गोफत्याचा पीळ तू विसरून जा. गुंफिला जो गोफत्याचा पीळ तू विसरून जा. मी कधी होते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी दिली वचने तुला, मी दिली वचने तुला. अन वाहिल्या शपथा खुल्या, वाहिल्या शपथा खुल्या. शब्द केवळ ते तयाचा अर्थ तू विसरून जा. शब्द केवळ ते तयाचा अर्थ तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. प्रीतीचे हित गुजते, प्रीतीचे हित गुजते. कुजबुजती रुसवे हिते, प्रीतीचे हित गुजते. कुजबुजती रुसवे हिते. ते हसू अन आसवेती आज तू विसरून जा. ते हसू अन आसवेती आज तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू
चंद्र जाला साक्ष होता, चंद्र जाला साक्ष होता, जे फुलानी पाहिले रेखिते प्राणात जे मी तेच तू विसरून जा, रेखिते प्राणात जे मी तेच तू विसरून जा, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरू न जा. काय अप्रतिम शब्द शांताबाईंनी लिहिलेत. आणि म्हणजे कवी हा असा असतो की ज्याला त्या भूमिकेत शिरता येतं. बघा आता आपल्या तरुणपणामध्ये अनेकांनी ही भावना अनुभवली असेल, पण ती शब्दामध्ये अशा पद्धतीने मांडणं हा किती वेगळा, ही किती वेगळी प्रतिभा आहे. म्हणून आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी. आणि शांताबाईंनी जी उत्तम उत्तम गाणी लिहिलेली आहेत, अगदी कोळी गीतांपासून ते भावगीतांपर्यंत, ते हे एक त्यांचं अप्रतिम गाणं. आणि त्यातही वसंत पवारांचं कौशल्य असं की मध्ये मध्ये ताल पूर्ण थांबतो, तरीसुद्धा त्या गाण्याची गोडी आणि त्याचं सौंदर्य, आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर त्याची मेलडी ही काही कमी होत नाही, उलट ती वाढते. तर हे वसंत पवारांच्या संगीताचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळालं. आता पुढच्या गाण्याकडे आपण वळणार आहोत, जे गाणं संगीतकार गायक बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी माणिकबाईंकडनं गाऊन घेतलं आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामधलं सुगम संगीत हे बाबूजींचं नाव घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि माणिकबाईंनी स्वतःच्या मुलाखतीमध्ये अनेक वेळेला असं सांगितलेलं आहे की सुगम संगीत नेमकं कसं गायचं, प्रेक्षकांसमोर असो किंवा रेकॉर्ड करताना असो, हे कसं गायचं याचे उत्तम धडे मला सुधीर फडके साहेबांनीच दिलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे श आणि शहामृगातला श आणि पोटफोड्या श यातला उच्चार कळायचा असेल तर बाबूजींची गाणी ऐकायची. किंवा क्ष हा जो उच्चार आहे, क आणि पोटफोड्या शचं एकत्र असणं क्ष, तो सुद्धा बाबूजींच्या गाण्यात कसा वेगळा ऐकू येतो, हे बाबूजींचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून बाबूजींनी माणिकबाईंची जेव्हा निवड केली त्याची एक गंमतच आहे. आपण जे गाणं ऐकणार आहोत ते गाणं गाण्यासाठी बाबूजींनी माणिकबाईंची निवड केली. आणि कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात माणिकबाईंनी सुधीर फडक्यांकडे हे गाणं गायलेलं आहे, हे भावगीत गायलेलं आहे. त्यावेळची प्रसिद्ध रेकॉर्ड कंपनी जी होती ती होती HMV. आणि ते हे गाणं रेकॉर्ड करणार होते. पण गंमत माहिती आहे का, माणिकबाईंचं लहान वय बघून HMVनी चक्क हे गाणं रेकॉर्ड करायला नकारच दिला. कारण त्यावेळेला माणिकबाईंचं वय फक्त 13-14 वर्ष होतं. 13-14 वर्षाची ही मुलगी हे गाणं काय गाणार असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, म्हणून त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करायलाच या कंपनीने नकार दिला. पण बाबूजींचा माणिकबाईंच्या गाण्यावर इतका विश्वास होता की त्यांनी त्यांना सांगितलं की ही सार्थ आहे निवड. आणि खरोखर ज्या रेकॉर्ड कंपनीने हे गाणं रेकॉर्ड करायला नकार दिला होता त्याच गाण्यानी पुढे सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले. ते गाणं सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी, कवी ग दी माडगुळकर. आपण ऐकूयात ते गीत.
क्या बात. सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी पावसाळी नभा परी सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी पावसाळी नभा परी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा चंदनाच्या बना परी चंदनाच्या बना परी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी विखारी सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णा परी गोकुळीच्या कृष्णा परी सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णा परी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णा परी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या नित्य नांदते पावरी नित्य नांदते पावरी सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा
तुझा माझ्या मनी झाकळतो, माझ्या मनी झाकळतो. सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो, माझ्या मनी झाकळतो. आणि नजरेचा चंद्र, आणि नजरेचा चंद्र पाहू तेव्हा उगवतो, पाहू तेव्हा उगवतो, पाहू तेव्हा उगवतो. सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन, करी जीवा बेचैन. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन, करी जीवा बेचैन. आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदिवान, झालो गडी बंदिवान, झालो गडी बंदिवान. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आणि नजरेत तुझ्या, आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा. मानवी मनाची एक अशी मनोवृत्ती असते की आपण गोऱ्या कातडीला पटकन भुलतो. गोरा रंग, सगळ्यांना गोरा रंग पाहिजे, गोरी मुलगी पाहिजे, त्या वधूवरांच्या अपेक्षेत पण असतं बघा. पण या गाण्यात किती गदिमांनी छान सांगितलंय, सावळ आग रंग तुझा पावसाळी नभापरी. तो पावसाळी नभ जर काळा नसता तिथे तर आपल्याला पाऊस तरी आला असता का? किंवा सावळ आग रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. कृष्ण सावळा आहे, विठ्ठल सुद्धा काळा आहे, तरी सुद्धा तो आपल्याला आवडतो. आणि हाच सावळा रंग पुढे जाऊन ते म्हणतात, सावळांग रंग तुझा माझ्या मनी झाकळतो. शेवटी सावळ्याच रंगाची भूल त्याला पडलेली आहे. आणि करी जीवा बेचैन, तो सुद्धा सावळाच रंग आहे. त्यामुळे आज आपण सुद्धा खूप काही या गाण्यातनं बघण्यासारखं आहे. या सावळ्या रंगाचं वेगळं सौंदर्य किती गदिमा अप्रतिम रीतीने उलगडून दाखवतात. सुधीर फडके आणि माणिकबाईंच्या आवाजाचं हे कॉम्बिनेशन आपण इथे पाहिलं. आणि आता आपण एक वेगळं कॉम्बिनेशन बघणार आहोत, ते म्हणजे पु ल देशपांडे आणि माणिकबाई. आता
आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि लाडकं व्यक्तिमत्व, परत एकदा त्यांच्यात काय नव्हतं? ते संगीतकार होते, कवी होते, नाटककार होते, विनोदी लेखक होते, सगळंच होतं. त्यांच्यात काय नव्हतं असं नाही. त्या पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेलं आणि माणिकबाईंनी गायलेलं असं गाणं आपण ऐकणार आहोत. मी मगाशी म्हटलं माणिकबाईंना कोणत्याच गायन प्रकाराबद्दल नव्हती. हे चित्रपट गीत आहे, पण चित्रपट गीत असूनसुद्धा एखादं उत्तम भक्तिगीत म्हणून जाईल अशी त्याची कमाल आहे. देव पावला या चित्रपटातलं आपल्या सर्वांना ही हिंट लक्षात आली असेल. सुलोचना दिदींचा अत्यंत सोज्वळ चेहरा आहे बघा. ब्लॅक अँड व्हाईटचं सौंदर्य आहे ते. आज रंगीत याच्यात सुद्धा हे सौंदर्य आपल्याला दिसणार नाही. अत्यंत सोज्वळ सात्विक चेहरा, हातमागावर त्या विणतायत आणि आपल्या तोंडातनं त्यांच्या शब्द बाहेर पडतात. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. जितका चेहऱ्यावर सात्विकता दिसते त्यांच्या, तितकाच माणिकबाईंचा आवाजसुद्धा सात्विक आहे. त्यांचं एक सुंदर कॉम्बिनेशन या गाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुलंनीच एकदा गदिमांबद्दल गौरवोद्गार काढले होते, कारण परत एकदा शब्द कवी आहेत ते गदिमा. आपल्या अध्यात्मामध्ये अष्टसिद्धी सांगितलेल्या आहेत. अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा अशा अष्टसिद्धी आहेत. पुलंनी सांगितलं होतं या अष्टसिद्धी प्राप्त होतील का नाही माहीत नाही, पण महाराष्ट्रातल्या रसिकांच्या भाग्याने त्यांना आणखी एक सिद्धी लाभली आहे, ती म्हणजे गदिमा. आणि असं सुंदर कॉम्बिनेशन गदिमा, पु ल देशपांडे आणि माणिकबाई. आपण ऐकूयात कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. एक एक तारे हाती भक्त गाई गीता, एक एक तारे हाती भक्त गाई गीता. एक एक धागा जोडी, धागा जोडी, एक एक धागा जोडी. जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम, राजा घनश्याम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम.
राजा घनश्याम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम विणून सर्व झाला शेला आ सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती शेल्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम गुप्त होई राम गुप्त होई राम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम हळू हळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर हळू हळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर हळू हळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर विणूनिया शेला गेला विणूनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कौसल्याचा राम कौसल्याचा राम थोडं हळू करता का काय हवं बघा माणिकबाईंच्या वेगवेगळ्या गायकीचा परिचय आपण या निमित्ताने करून घेतोय
आपण त्यांच्या आवाजातलं भावगीत ऐकलं, भक्तिगीत ऐकलं. आता आपण त्यांच्या आवाजातलं म्हणजे चित्रपट गीतही आत्ता आपण ऐकलं, देव पावला यातलं. आता आपण ऐकणार आहोत ते माणिकबाईंच्या आवाजातलं एक नाट्यपद. बालगंधर्व, नटसम्राट बालगंधर्व यांच्यासुद्धा गायकीच्या माणिकबाई ह्या अत्यंत चाहत्या होत्या आणि बालगंधर्वांना सुद्धा माणिकबाईंच्या गायकीचं कौतुक होतं. एक दिवशी माणिकबाईंनी धीर करून बालगंधर्वांना विचारलं की तुम्ही मला तुमची नाट्यगीतं शिकवाल का? बालगंधर्व अर्थात तयारच होते, पण त्यांनी एक अट घातली माणिकबाईंना. बघा आता गंमत कशी आहे की नाट्यगीत हा खरं तर माणिकबाईंच्या आवाजाचा प्रांत नाही, पण तरीसुद्धा बालगंधर्वांची गायकी त्यांना अतिशय आवडायची. म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही मला नाट्यगीतं शिकवाल का? पण बालगंधर्वांनी त्यांना एक अट घातली. ते म्हणले एका अटीवर शिकवीन. कोणती अट होती? तर तू जर नाटकात काम करणार असशील तर मी तुला नाट्यगीतं शिकवीन. आता बघा माणिकबाईंचा पिंड काही नाटकात काम करण्याचा नव्हता, पण त्यांना 2च भूमिका आवडत असत. त्या नेहमी सांगायच्या मला 2च भूमिका आवडतात, पहिलं म्हणजे गायिका आणि दुसरं म्हणजे गृहिणी. त्यामुळे या 2 भूमिकांच्या पलीकडे जाऊन नाटकातली कुठली भूमिका करणं मला काही शक्य होणार नाही असं त्यांनी बालगंधर्वांना सांगितलं. पण गंमत अशी, हे झाल्यानंतर सुद्धा त्यांचा मोठेपणा माणिकबाईंचा एवढा आहे की ते झाल्यानंतर सुद्धा त्यांनी बालगंधर्वांची नाट्यपदं शिकण्याचा आपला जो आग्रह होता किंवा त्यांची जी इच्छा होती ती त्यांनी सोडली नाही. बालगंधर्वांकडनं प्रत्यक्ष त्यांना शिकता नाही आलं, पण बालगंधर्वांच्या सगळ्या रेकॉर्ड्स त्यांनी मिळवल्या आणि प्रत्येक रेकॉर्ड, त्यातलं प्रत्येक नाट्यगीत आणि त्यातली प्रत्येक जागा ही आपल्या गळ्यावर चढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी सुद्धा झाला. आणि म्हणूनच पुढे स्वतः बालगंधर्वांनी सुद्धा माणिकबाईंची गाणी ऐकली आणि त्यांचं कौतुक केलं. त्याच एका आपण नाटकातलं लोकप्रिय असं नाट्यगीत ऐकणार आहोत, संगीत मानापमान. आपल्या सर्वांना माहिती आहे हे नाटक अत्यंत लोकप्रिय आहे आणि ज्याची नायिका आहे भामिनी. ही भामिनी ही श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा गर्व असणारी नायिका आहे. त्यामुळे हा जो नायक आहे धैर्यधर तो निर्धन आहे, गरीब आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्याचा अपमान करते, पाण उतारा करते. पण खऱ्या प्रेमाची तिला जेव्हा ओळख पटते तेव्हा ती असं म्हणते, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. आता गंमत बघा, आपल्या ज्या बालगंधर्वांची जी नाट्यगीतं आहेत ती बऱ्याचदा मूळ बंदिशींवर, रागातल्या मूळ बंदिशींवर आधारित असतात. अगदी लावणीवर आधारित सुद्धा नाट्यपदं आहेत. स्वतः प्रियंवदाताई तसा कार्यक्रमही करतात की बालगंधर्वांची अष्टपैलू गायकी, पण ती नाट्यगीतं मूळ कोणत्या बंदिशीवरनं आली, कोणत्या लोकगीतावरनं आली किंवा कोणत्या लावणीवरनं घेतली गेली. तर हे जे नाट्यगीत आपण ऐकणार आहोत, खरा तो प्रेमा, ते मूळ राजस्थानी मांड या गायन प्रकारातलं आहे आणि त्या रागाची सगळी वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. आता जेव्हा प्रियंवदाताई हे सादर करणार आहेत त्यापूर्वी ती मूळ चीज, जी मूळ बंदिश राजस्थानी मांड रागातली आहे, सखीरी मैका पिया बिन कछु ना सुहावे, ही मूळ हिंदी बंदिश आधी त्या गातील आणि त्याच्यानंतर ते गाणं खरा तो प्रेमा गाणार आहेत. पण मी मध्ये एक थोडासा आगाऊपणा करणार आहे की आपण ते गाणं तर नेहमी ऐकत असतो, पण त्या गाण्यातले जे शब्द आहेत ना ते थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करते. कारण गाण्याच्या मेलडीमध्ये आपण इतके गुंगून जातो की त्या शब्दांकडे काही वेळेला आपलं दुर्लक्ष होतं. याच्यामध्ये काय शब्द आहेत? नभी जन हित रत भास्कर तापत विकसित पहा नलिनी. काय अर्थ या शब्दाचा? ऐकायला तर छान वाटतात, पण अर्थ काय आहे? तर सूर्य भास्कर आणि नलिनी, नलिनी म्हणजे सूर्यविकासी कमळ, जे सूर्याच्याच उगवल्यानंतर फुलतं. तर त्या दोघातला प्रेमसंबंध कसा आहे, त्यांच्यातला जो जिव्हाळा आहे तो कसा आहे, तर ज्या वेळेला हा भास्कर तापत, त्याची सूर्यकिरणं तापायला लागतात तेव्हा त्याचा त्रास आपल्याला कदाचित होईल, पण या नलिनीला त्याचा त्रास होत नाही आहे. ही नलिनी काय करते तर विकसित पहा नलिनी, त्या सूर्याची किरणं जेव्हा येतात तेव्हा ती विकसित होते, फुलते. असा त्यांच्यातला प्रेमसंबंध दाखवणारं हे वाक्य आहे किंवा हे शब्द आहेत. तर आता आपण
ते नाट्यगीत ऐकूयात. पहिले ती चीज ऐकूयात आणि मग नाट्यगीत ऐकूयात. माणिकबाई उपशास्त्रीय संगीत खूप छान म्हणायच्या, तर त्यांच्या हा गुण आठवण्यासाठी आपण आधी ती चीज म्हणणार. सखीरी मैं का पिया बिना कछु ना सुहावे. 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 सैया तुम तो सैया सोतन घर जावत. तुम तो सैया सोतन घर जावत. तो सैया सोतन घर जावत. मोरा तो जिया घबरावे. सखीरी मैं का मोरा तो जिया घबरावे. सखीरी मैं का पिया बिना कछु ना सुहावे. सखीरी मैं का पिया बिना कछु ना सुहावे. कछु ना सुहावे. कछु ना सुहावे. खरा तो प्रेमाना ठरी लोभ मनी. खरा तो प्रेमाना ठरी लोभ मनी. खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. प्रेमा ना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा कसा धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी.
जन ही तरत भास्कर तापत, नबी जन ही तरत भास्कर तापत। नबी जन ही तरत भास्कर तापत, नबी जन ही तरत भास्कर तापत। नबी जन ही तरत, नबी जन ही तरत, नबी जन ही तरत। नबी जन ही तरत, नबी जन ही तरत, नबी जन ही तरत भास्कर तापत, नबी जन ही तरत भास्कर तापत। नबी जन ही तरत भास्कर तापत, भास्कर तापत। नबी जन ही तरत भास्कर तापत। नबी जन ही तरत भास्कर तापत, भास्कर तापत। विकसित पहानलिनी खरा तो प्रेमा, विकसित पहानलिनी खरा तो प्रेमा, हा हा खरा तो प्रेमा, हा 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 खरा तो, हा 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 खरा तो प्रेमा। नाधरी लोभ मनी खरा तो प्रेमा, नाधरी लोभ मनी खरा तो प्रेमा, नाधरी लोभ मनी। पीडित जन देखता, पीडित जन देखता स्वसुखा त्यागी दया। जन भय हरण हे सुख, जन भय हरण हे सुख। सदया देवराया, दर्शन गुणवंताचे, दर्शन गुणवंताचे, दर्शन गुणवंताचे, दर्शन गुणवंताचे। नाचवी प्रेम लहरी, गुणरसपान हे सुख, गुणरसपान हे
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी प्रेमा. हे सगळं व्हायला 10 मिनिटं लागतील. बघा, जी भामिनी आधी त्याचा अपमान करत होती त्याचे गुण लक्षात आल्यानंतर त्याच्या प्रेमात पडते आणि म्हणते, दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेम लहरी, गुण रसपान हेची सुख. आपली प्रेमभावना व्यक्त करण्याची सुद्धा किती डिसेंट पद्धत आहे, संयत पद्धत आहे. नाहीतर आजकाल पहले प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरे को द्या असं प्रेम आहे. पण गुणरसपान, त्याचे गुण, प्रत्येक स्त्री ही पुरुषाकडे काय म्हणून बघते तर ते गुणांकडे बघते. म्हणून गुणरसपान हेची सुख असे अप्रतिम शब्द या नाट्यगीतात आपण बघितलेले आहेत. का काव्याबद्दल बोलले मी? कारण अशीच एक अजोड काव्यकृती जी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ती म्हणजे गीतरामायण. महाराष्ट्रामध्ये आणि मराठी संगीताचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं असं हे काव्यशिल्प आहे, अशी ही कलाकृती आहे, ती म्हणजे गीतरामायण. बघा, बाबूजींनी फक्त गीतरामायणालाच चाल दिली असती आणि गदिमांनी फक्त आणि फक्त गीतरामायणच लिहिलं असतं तरीसुद्धा, म्हणजे बाकी काहीही लिहिलं नसतं तरीसुद्धा हे इतकंच श्रेष्ठ ते ठरले असते. त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कर्तृत्व हे तितकंच श्रेष्ठ ठरलं असतं. या दोघांनी सुद्धा वारंवार एक गोष्ट मात्र नमूद केली की आम्ही गीतरामायण हे जे केलं तयार त्याला त्यांनी स्वतःकडे कधी क्रेडिट घेतलं नाही. ते म्हटले, आमच्याकडनं हे झालं, करवून घेतलं गेलं, एका अदृश्य अशा शक्तीकडनं आमच्याकडनं हे करवून घेतलं गेलं. बघा, कारण 55 साली म्हणजे 1955 आकाशवाणीवरनं पहिल्यांदा प्रसारित झालेलं हे गीतरामायण. आज त्याला 50 वर्ष झाली, 70 वर्ष झाली. 70 वर्ष झाली तरीसुद्धा आपल्याला परत परत का ऐकावीशी वाटतात ही गाणी? कारण याला एका अदृश्य अशा चैतन्य शक्तीचा स्पर्श झालेला आहे. म्हणून गीतरामायण हे अजूनही अजोड आहे असं आपण म्हणतो. या गीतरामायणातली सीतेच्या तोंडी असलेली सर्व गाणी ही माणिकबाईंनी गायलेली आहेत. त्यामुळे माणिकबाईंचं हे वैशिष्ट्य आहे की गीतरामायणातली सीतेच्या तोंडी असलेली सर्व गाणी माणिकबाईंनी गायलेली आहेत. त्यातलं एक गाणं आपण आज ऐकणार आहोत. आपल्याला माहिती आहे गीतरामायणातल्या जी गाणी आहेत त्यातली कडवी ही 8-8, 9-9, 10-10 आहेत काही. तर तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. हे आपण ऐकणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यातली कडवी बरीच आहेत, काही निवडक कडवी आपण आज ऐकणार आहोत. आपल्या सर्वांना हा प्रसंगही माहिती आहे की मारीच हा जो रावणाचा हस्तक आहे तो सुवर्णमृगाचं रूप घेऊन या पर्णकुटीच्या बाहेर बागडतोय आणि या वनवासातल्या सीतेला या सुवर्णमृगाचा मोह झालेला आहे. आता ती रामचंद्राकडे या सुवर्णमृगासाठी हट्ट करते. या काव्यामध्ये ती सुरुवातीला जे, आता बघू कडवी कशी आहेत, या काव्यात सुरुवातीला ती वर्णन करते की तो मृग कसा आहे त्याचं वर्णन केलंय या पहिल्या कडव्यामध्ये. आणि मग ती दुसऱ्या कडव्यामध्ये रामालाच आव्हान देते की अहो तुम्ही माझ्यासाठी शिवधनुष्य मोडलत, मग या साध्या हरणाची शिकार करणं तुम्हाला काय बरं अवघड आहे. बघा किती वेगवेगळ्या पद्धतीने एखादी बायको आपल्या पतीला पटवत असते. पहिल्यांदी काय सांगितलं की त्याचं वर्णन केलंय, दुसऱ्यांदी तिने सांगितलं की आव्हान केलं, त्याचा सेल्फ रिस्पेक्ट
जरा हर्ट केला. अहो तुम्हाला शिवधनुष्य तुम्ही तोडलत माझ्यासाठी, ही गोष्ट करायला काय अवघड आहे का तुम्हाला, हे दुसऱ्यांदा ती म्हणते. आणि मग रामाचं मन वळवण्यासाठी ती आणखी एक नवीन मुद्दा पुढे ॲड करते. ती म्हणते आणि अतिशय सुंदर आहे, अयोध्येच्या कोशागारामध्ये पुष्कळ धन आहे. अयोध्येच्या कोशागारामध्ये पुष्कळ धन आहे. तुम्ही वनवासात आलायत, त्यामुळे आता काय झालंय, हे जे पुष्कळ धन आहे ते कोशागारातच अडकून पडलंय. ही जी अडकून पडलेली धनलक्ष्मी आहे, अयोध्येच्या कोशागारामध्ये अडकून पडलेली ही धनलक्ष्मी जी आहे, तिला आता तुमच्या चरणांचं दर्शन घ्यायची इच्छा झाली आहे. काय गदिमांची प्रतिभा आहे बघा. ही राजलक्ष्मी, ही धनलक्ष्मी जी अयोध्येच्या कोशागारात अडकून पडली आहे, तिला तुमच्या चरणांचं दर्शन घ्यायची इच्छा झाली आहे. म्हणून सुवर्णमृगाच्या रूपाने ती धनलक्ष्मी इथे आली आहे, असं सीता इथे आर्ग्युमेंट करताना आपल्याला दिसते. पण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मन वळवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मनात एक मात्र येतं बघा. जी सीता सर्वस्वाचा त्याग करून, तिला कोणी कंपल्शन केलं नव्हतं, तिला कोणी सांगितलेलं नव्हतं की तू सुद्धा रामांबरोबर वनवासात जा, पण सर्वस्वाचा त्याग करून जेथे राघव तेथे सीता असं म्हणून ती तिथे गेली. पण अशा निस्पृह असलेल्या सीतेला त्या सुवर्णमृगाचा मोह व्हावा, हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. मला वाटतं यालाच नियती म्हणत असावं. आणि म्हणून रामाला सुद्धा विनाशकाले विपरीत बुद्धी, असा कधी सुवर्णमृग कधी पाहिलेला नाही, तरी सुद्धा तो त्याच्या मागे जातो. विनाशकाले विपरीत बुद्धी हे संस्कृतमध्ये उक्ती आहे. या सर्वांची आठवण करून देणारं असं हे गाणं आपण बघणार आहोत. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की गीतरामायणाचं सुद्धा अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं. त्या चाली इतक्या अप्रतिम आहेत की त्यांचं भाषांतर झालं आणि त्या भाषेमध्ये त्या चालीत ते म्हणजे मूळ चालीतच ते म्हटलं गेलं. जरी भाषा बदलली तरी चाल बदलली नाही, मूळ चाल तीच राहिली, वेगवेगळ्या भाषांमध्ये ते गायलं गेलं. असं एक सुंदर गाणं माणिकबाईंनी गायलेलं आणि अजरामर करून ठेवलेलं आपण ऐकणार आहोत. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झलकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुला सम सुवर्ण अंगावरती, झलकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुला सम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा.
अनेकदा या दारी दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी तो येऊन गेला अनेकदा या दारी दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी घाशिले शिंगया रंभा स्तंभावरी घाशिले शिंगया रंभा स्तंभावरी तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा चालतो जलद गती मान मुरडितो मंद डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद चालतो जलद गती मान मुरडितो मंद डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद लागला मृगाचा मला नाथ हो छंद लागला मृगाचा मला नाथ हो छंद वेडीच जाहले तृणांकुरी त्या बघता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू मजसाठी मोडिले आपण शांकर धनु मजसाठी मोडिले आपण शांकर धनु जात्वरा करामी पृष्ठी बांधिते भाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा सापडे जरी तो सजीव आपुल्या हाती सापडे जरी तो सजीव आपुल्या हाती
अक्षरानी राती संगतीने उद्या परत पुराशी जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा